स्वागत करतोय, घेऊन जातोय मैदानावर। सलामीची जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे। स्मायरा 11 ओडाफोन वहाळ संघाची पहिला सामना बघितलं, ईश्वरी 11 शिवशंभो वर्चवळे संघाला 31 धावा चेस करायच्या होत्या, त्या त्यांनी चेस केल्या अतिशय सहजरित्या। आणि नंतर स्मायरा 11 ओडाफोन वहाळ यांनी प्रथम फलंदाजी करताना 65 धावा उभारल्या होत्या, पण त्या त्यांनी डिपेंड केल्या। आता या सामन्यामध्ये काय घडेल? रोहित घरत याच्यावर जबाबदारी दिली पहिलं षटक फेकण्यासाठी, तर सलामीला आलेला आहेत प्रयास कोळी आणि प्रतीक पाटील। ही सलामीची जोडी मैदानात आलेले आहे। गेम ऑनचा इशारा प्रवीण पवार सर यांच्याकडून येतोय। पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज रोहित घरत तयार आहे। अतिशय जबरदस्त असा हा सामना रंगावा अशी अपेक्षा आहे। रंगदेवतेला, क्रिकेटच्या रंगदेवतेला आपण अपेक्षांनी प्रार्थना करूया, कारण रंगतदार सामने बघण्यासाठी सर्व प्रेक्षक, तमाम प्रेक्षक आणि आयोजक उत्सुक असतात। पहिला चेंडू 10-12 पॉईंटचा स्टार्ट, राईट हँड ओव्हर द विकेट मारा। हलवार गतीने ज्या वेगानं आला होता, हलवार गतीने चेंडू फेकला होता। स्टेटिव बॉलर, खराब क्षेत्ररक्षण तिथं झालं आहे आणि पुन्हा एकदा पायाने आडण्याचा प्रयत्न केला। 2 धाव पूर्ण केल्या जातात, तिसऱ्या धावेचा कॉल आहे आणि जिथे 1 धाव व्हायला पाहिजे तिथं 3 धावा पूर्ण केल्या जातं। स्वतःचं खातं 3 धावानं केलं जातं आहे। पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये अपयश आलं, मिळाल्या त्या 3 धावा। चांगली सुरुवात। प्रयास कोहली याने चेंडू बघितला, चांगल्या लेंथवर चेंडू पडला होता, फक्त त्याला हलकीशी पुश केला। मिडॉनच्या क्षेत्ररक्षकातून थोडीशी चुकी झाली, लॉंगॉनला चेंडू गेला, लॉंगॉन पण क्षेत्ररक्षक आला, त्याने चेंडू अडवला आणि मिळाला 3 धावा। चांगला चेंडू, पुन्हा एकदा गतीवर ज्या वेगाने येतोय ना त्या वेगाने चेंडू फेकत नाही, चेंडूला थोडीसं स्लोवर फेकण्याचा प्रयत्न करत जातो आणि थोडासा दुखापत झाली मला वाटते खेळाडूला। त्यांनी चेंडू अडवण्याच्या नादात थोडासा त्यांना दुखापत झाली। चांगला चेंडूची समाप्ती होतोय आणि तिथं रोहित घरत यांना जास्त दुखापत नसावी असं म्हणतं। फर्स्ट एड घेऊन जा, फर्स्ट एड बॉक्स लगेच मैदान घेऊन जा, कारण फार मोठं हल्ली आव्हान हे आपल्याला बघायला मिळतं मैदानामध्ये। खेळाडूंना होणारी दुखापत ही बऱ्याच वेळा आपण बघतो। मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितले, वहाळ संघाच्या खेळाडूला जवळजवळ कानावर चेंडू आदळला होता, समीर नाईकला त्याच्या कानावर चेंडू आदळला होता, त्यातून तो सावरला। आणि ही दुखापत सुद्धा मोठी नसावी, कारण मोठं क्रिकेट तुम्हाला खेळायचं, फार मोठ्या स्पर्धा खेळायच्या असतात, हे फार मोठं आव्हान असतं आणि प्रत्येक वेळी काळजी घेऊन क्रिकेट खेळायचं। पण जेव्हा आपण क्रिकेट खेळतो ना तेव्हा सगळ्या गोष्टी विसरून आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत असतं, म्हणजे ते चेंडू अडवणं, झेल पकडणं इतकंच प्रत्येक खेळाडूच्या मनात असतं आणि त्या दृष्टीने ते स्वतःला 100% झोकून देऊन ते काम करत असतं आणि त्यावेळी दुखापत होत असतं। 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे, थोडीशी दुखापत झाली। रोहितला चेंडू जो मारला होता प्रतीक पाटीलनी तो अडवण्याचा त्याने प्रयत्न केला, चेंडू त्यांचा अडवला, पण त्यांच्या बोटाला थोडासा तो चेंडू लागला, थोडीशी दुखापत झाली। ते दुखापतून ते सावरलेत आणि पुन्हाच क्रिकेटला सुरुवात होते, खेळाला सुरुवात होते। चांगली स्पर्धा आपण बघतोय। जे हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित ही स्पर्धा सालाबाद प्रमाणे हे मैदान अतिशय सुंदर मैदान आहे। हे मैदान ऐतिहासिक अशासाठी बनते की याच मैदानावर ग्रामीण टेनिस क्रिकेटची पहिली उरण पनवेलमध्ये सर्वात मोठी स्पर्धा याच मैदान झाली होती। 25,000ची स्पर्धा झाली 1995 आणि त्या स्पर्धेमध्ये फायनलचा सामना आम्ही खेळलो होतो। विठ्ठल जासई संघाकडून मी तो सामना केला होता। आणि निश्चित एक मैदान आठवण सांगेल, या मैदानाच्या या बाजूला एक आंब्याचं झाड होतं, तेव्हा अनेक प्रेक्षक त्या आंब्याच्या सावलीकडून सामना बघत होते। ही मैदानाची काय आठवणी आहेत, जुन्या आठवणी, आमचं नातं या मैदानाशी जोडले गेलं आहे। नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू हा बॅटची कडा घेऊन जातोय, जोरदार असं अपील करण्यात आलं, पण आवाज इथपर्यंत आला बॅटचा। पंचांनी अपील उचलून धरलं आणि फलंदाजाने सुद्धा पंचांकडे न बघता परतीचा मार्ग पत्करला। पहिला फलंदाज होतोय बाद। कॅच बिहाइंड द विकेट, विकेटच्या मागं त्यांना पकडलं जातोय प्रतीक पाटील। मागाच्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून आपण षटकार बघितले होते, तो या सामन्यामध्ये थोडासा अपयशी होतोय। हे स्मायरा 11 ओडाफोन वहाळसाठी मोठा धक्का असेल, मोठी अडचण। रोहित घरत जखमी झाला होता, त्यानंतर त्याने पुढचा चेंडू फेकला, त्या जखमी झाल्या गोलंदाजानं जखम केली ती ओडणफाळच्या मनावर, कारण रोहित पाटील सारखा मोठा फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद होतोय। नवीन फलंदाज मैदानामध्ये सुदेश साळुंके, संघाचा कर्णधार, मागच्या मॅचचा हिरो, संयमी खेळ त्याच्याकडून बघितला होता, अप्रतिम असा खेळ त्याच्या माध्यमातून आपण मागाशी बघितला होता आणि संघाला विजय
संपादन करण्यासाठी कर्णधाराचं काम असतं की फ्रंटवर येऊन लढणं. जो खरा खेळाडू असतो कर्णधार असतो पडद्याच्या मागून काही करत नाही. तर मैदानावर उतरून सर्वात पुढं लावून लढवय्या तो होत असतो. लढाई त्याला करायची असते, त्याला नेतृत्व करायचं असतं आणि आपल्या कलागुणानं आपल्या संघाला प्रभावित करायचं असतं. ते काम असतं कर्णधाराचं. आणि आज या मोक्याच्या क्षणी मोक्याच्या सामन्यामध्ये ते सुदेश साळुंके पूर्ण करणार का? रोहित घरतचा नेक्स्ट बॉल, चांगली गोलंदाजी. यावेळी पुन्हा एकदा बॅटची कडा, मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागला होता. पण विकेट किपरचा सुद्धा चांगला प्रयत्न, थोडंसं त्याच्यापासून दूर होता. पण असे झेल पकडले ना तर फार मजा येते. आणि काची शिंदे मॅचेस का म्हणतात, कारण हे झेल जे असतात ना तर कमी जरी चान्सेस असले त्यात 100% रूपांतर करायचं असतं क्रिकेटचं खेळ. पण काय हरकत नाही, चांगला प्रयत्न आपला होता. एक धाव मिळते सुदेशला, त्याला मिळते जीवनदान. संघाची धावसंख्या, एक फलंदाज बाद 4. चांगली गोलंदाजी रोहित घरत, त्याची चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा ते सोडत नाहीत. या विकेटचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास केला आहे. कुठे चेंडू पडल्यानंतर चेंडू कशा प्रकारे ग्रीप करतोय त्यांना पूर्णपणे माहीत आहे, त्याचा पूर्ण अभ्यास. यावेळी खोल टप्प्याचा चेंडूला पुश केला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये चेंडू जातोय, लॉंग ऑफवरून क्षेत्ररक्षक येईपर्यंत निश्चित 2 धाव होतील याचा अंदाज होता दोन्ही खेळाडूंना. 2 धावा पूर्ण केल्याचा प्रयासला मिळतात त्या 2 धावा. त्याची धावसंख्या 5 आणि संघाची धावसंख्या 2 वाढते ती 6 धावा. 2 चेंडू खेळलाय, 5 धावा प्रयासने काढले. 1 चेंडू खेळलाय, सुदेशने 1 धाव काढली. संघाची धावसंख्या 6. या षटकातल्या आतापर्यंत 5 चेंडू संपले. P1चं षटक होतं. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम सुनियोजित मारा ज्याला म्हणतात ना त्या प्रकारचा मारा, अतिशय योग्य दिशेनं त्यांनी गोलंदाजी केली. स्वातंत्र्य दिलं नाही आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा स्वातंत्र्य नसेल, गतिपरिवर्तन केलं होतं. ऑफ स्टंपवर चेंडू टाकला, थोडासा किंचितसा बाहेर काढला. फलंदाजाला आडव्या बॅटनं चेंडू खेळायचा होता. चेंडू जातोय निर्धाव, पहिलं षटक संपलं जाते. दमदार अशी सुरुवात गोलंदाजाने करून दिली, कारण या षटकामध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये जिथे 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात तिथं फक्त धावा दिल्या त्याने 6 आणि 1 फलंदाज बाद केला. 6 धावा. दुसऱ्या पिरियडला सामना, 4 षटकांचा सामना. तुमच्यासमोर वोडाफोन वाळ समोर असणारी ईश्वरी 11 शिवशंभू वरचेवळे संघसुद्धा ताकदवर संघ आहेत. त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये आपली ताकद दाखवली, वाळ संघाने सुद्धा आपली ताकद दाखवली. आता फलंदाजीची ताकद त्यांना दाखवावी लागेल. या दोन्ही संघाचे साम्य मी बघितलं तर पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण दोन्ही संघाने केलं, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण दोन्ही संघाकडून बघायला मिळालं. आणि गोलंदाजाचा विचार केला तर वाईट बॉल त्यांनी कमीत कमी टाकण्याचा प्रयत्न केला. यश आहे त्यांचं, ते गुपित आहे त्यांचं, ते बळस्थान आहे. अचूकता हे बळस्थान आहे दोन्ही संघाचे. त्या अचूकतेवर तुम्हाला भर टाकावं लागेल. आणि आता बघूया नवीन गोलंदाज येतोय, संगम घरत येतोय. संगम घरत येते गोलंदाज. चांगली गोलंदाजी त्यांची आहे, त्यांच्याकडे चांगला मारा आहे, प्रभावी मारा आहे, मिश्रण आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. पण इथं फलंदाजसुद्धा तितक्यात चांगला प्रकारचा खोलवट टप्प्याचा चेंडू कट केला, मिडल क्षेत्रामध्ये जातोय. 2 धाव पूर्ण करते, 1 धाव पूर्ण केली तर थोडासा फंबलिंग होते क्षेत्ररक्षक, त्याचा फायदा मिळतोय. 2च धावा. तिसऱ्या धावांचा प्रयत्न, चाणाक्षपणा विकेट किपरचा एक क्रिकेटमध्ये बघायला मिळते. आता कुठल्याही क्षणी तुम्ही गाफील राहू शकत नाही, कुठल्याही क्षणी तुम्ही गाफील. काय चाणाक्षपणा दाखवला होता, जबरदस्त फेकीला त्याने जबरदस्त प्रत्युत्तर दिलं होतं. 2 धाव मिळतात सुदेशला, 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 1 फलंदाजा मोबदल्यामध्ये 8 धावा. प्रथम फलंदाजी वाट्याला आली, अद्याप हवा तसा आकार येत नाही. गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत आहेत, अचूक टप्पा सोडायला मागत नाही आणि यशाचं ते त्यांचं गमक आहे. यशावर टिकायचं असेल ना तर अचूकता राखायला गरजेचं आहे. तुमची बलस्थानं काय आहेत, त्या बलस्थानावर सातत्यानं अभ्यास करायचा. आणि ज्यावेळी ते बलस्थानावर तुम्ही अभ्यास करता तेव्हा यश तुमच्या निश्चितच दारात उभं राहत असतं आणि मग तो यशाचा पुष्पहार तुमच्या गळ्यामध्ये तो यश घालत असतं. जी बलस्थानं आता या संघाची दिसतात, हे गोलंदाजीचा संगम घरची बलस्थान दिसतात की अचूकतेवर तो जास्त भर देतोय. वेगावर नियंत्रण त्याचं आहे, कधी वेगवान कधी गतिपरिवर्तन करतोय, मिश्रण आहे ते गोलंदाजीमध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळी चांगला चेंडू थोडासा खाली राहिला होता, लॉंगन क्षेत्रामध्ये चेंडू मारला जातो. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण केलं जातं आहे. पण दुसरी धाव इतक्या प्रचंड वेगाने घेतली ना, कुणालाही वाटलं नव्हतं क्षेत्ररक्षक वाटून दुसरी धाव घेईल. पण नॉन स्ट्रायकरचा असला प्रयासच्या मनामध्ये दुसराच काहीतरी विचार होतात. त्याला माहिती आहे तिथून झेल येईपर्यंत मी निश्चित पोहोचेन. आणखी मिळतात त्या 2 धावा.
10 धावा. पहिलं दशक धावपलकावं लागलं. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं आहे. बुद्धिबलाचे डाव जसे टाकले जातात ना, तिथं गोलंदाजाकडून फलंदाजामधून सुद्धा बुद्धिबलाचे डाव पेच आखले जातात, टाकले जातात. एकमेकावर कुडजोडी करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळचा मोठा फटका, मोठा प्रहार चेंडू, फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक तिथं आहे मिडी क्षेत्रामध्ये. सोफा साधा झेल टिपला जातोय आणि इथं मात्र वोडाफोन वहाल संघाच्या कर्णधाराच्या खेळीचा होते अंत. फलंदाज सुदेश साळुंके मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि मात्र चेंडू हवेमध्ये राहिला. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय. स्मायरा 11 वोडाफोन वहाल संघ आणि ईश्वरी 11 शिवशंभो वरचेवळे संघाचा जो मारा आहे, नियंत्रित मारा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, ज्या दोन बाजू त्यांच्या आहेत ना अप्रतिम आहेत. मग अशी फलंदाजीमध्ये सुद्धा बघितली त्यांची बाजू अप्रतिम आहे. आणि ह्या सातत्यानं कधी होतं तर तुमचा अभ्यास, पूर्वाभ्यास महत्त्वाचा असतो. तो अभ्यास जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे करताना तो प्रत्यक्षात मैदानात उतरत असतो. तो दिसतो अभ्यास. दोन्ही संघ अडचणीमध्ये आहेत. स्मायरा 11 वोडाफोन वहाल संघ अडचणीमध्ये आहेत आणि अडचणी यांच्यापुढं अनेक वेळा अशा आल्यात आणि अशा अनेक अडचणीतून मात करत करत वोडाफोन वहाल हा संघ मोठा झाला आहे. त्याची आठवण त्यांना निश्चित असेल. ही येणारी अडचण आता आपला भेदायची आहे. या अडचणीतून मार्ग काढायचा आहे आणि अडचणीतून मार्ग काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आकाश घरत. आकाश घरत येतोय. अडचणीत आता संघ सापडलेला आहे. त्या अडचणीतून बाहेर काढायचा आहे. या अडचणीत असल्या संघाचं नेतृत्व तुला आता करायचं आहे. आपल्या जहाजाला अडचणीत आपल्याला वादलामध्ये जहाजाला आता तुला बाहेर करायचं आहे. त्यासाठी तुला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मैदानावर लढावं लागेल, झुंजावं लागेल. हा चेंडू लेग स्टंपला सोडून जाणार चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच पप्पू ओवळ्याची बिलॉंग करतात त्यांच्याकडे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव आणखी जोडली जात आहे. 11 धावा धावपलका लागले. 2 फलंदाज बाद झालेत. वोडाफोन वहाल थोडासा संघ अडचणीमध्ये आहेत पण अडचणींना मात करण्याची कला त्याने अवगत केली. अनेक अडचणी त्यांच्या मैदानात यावेळी अनेक वेळा आल्यात पण यातून सुद्धा मार्ग कसा काढायचा तो त्यांनी निश्चितच त्यांच्याकडे त्याचं उत्तर आहे. पण ते उत्तर प्रदर्शित करणार का या सामन्यामध्ये ते प्रदर्शन करणार का? यावेळी बॅटची कडा घेऊन जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार उभे होते आणि इथं आकाश घरसुद्धा 0 या धावसंख्येवर काही न करता मैदानाच्या बाहेर जातात. ओळे संघाची अप्रतिम गोलंदाजी, नियोजनबद्ध मारा, अप्रतिम असा मारा केला जातोय. प्रत्येक गोलंदाज अचूकतेवर भर देतोय आणि इथं वोडाफोन वहाल या सामन्यामध्ये ज्याने हाय स्कोर नोंदवला होता तो थोडासा अडचणीमध्ये येत आहे. 11 धावसंख्येत तिसरा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय समीर नाईक. मग सामन्यामध्ये त्याची बॅट बोलली होती. त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आले होते. धावा आल्या होत्या. महत्त्वाच्या 23 धावा 13 चेंडूमध्ये त्याने ठोकल्या होत्या. आता तशाच प्रकारची त्याला फलंदाजी करावी लागेल आणि आत्ता संगम घरचा या षटकातला कदाचित हा शेवटची 4 चेंडू झाले तर 2 चेंडूंचा अदब खेळ त्यांच्या बाकी आहे. एक वाईट चेंडू आला होता. 11 धावा धावपलका लागल्या जातात. समीर आलाय. समीरमध्ये क्षमता आहे. त्या क्षमतेला न्याय द्यावा लागेल. संघाला या अडचणीतून बाहेर काढावं लागेल. त्यासाठी त्यांनी सांगतात त्यानं चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. समोर गोलंदाज किती नामचीन असतात तरी सिंगल डबल चौकार षटकारांची आतिषबाजी करून धावफलक हालतात ठेवणं गरजेचं आहे. चिटचा मारचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथं आहे. चेंडू अडवला जातो. 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते. 12 धाव कारण अडचणीतून मात करण्याची कला माणसाला अवगत आहे. कधी कधी माणूस काय करतं डोंगराचं पोट फोडून सुद्धा त्यातून रस्ता बनवत असतो माणूस. ही अडचणीवर मात करण्याची कला माणसाला आहे. किती मोठं संकट आलं त्याला पार करण्याची क्षमता माणसामध्ये आहे. ती इच्छाशक्ती, ते सामर्थ्य भगवंताने दिलेलं तुमच्याकडं. त्या सामर्थ्याचा वापर करा. आपला बुद्धिबळाचा वापर करा आणि क्रिकेटमध्ये खेळा आणि सक्सेसफुल व्हा. असं कदाचित क्रिकेट आपला प्रत्येक वेळी क्षणाला शिकवत असतो. म्हणून हा क्रिकेट का सर्वांचा आवडीचा आहे ते आपण बघत असतो. 12 धावा धावपलकावं लागलं. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. चांगली गोलंदाजी, सेन्सिबल गोलंदाजी, अतिशय नियोजनबद्ध मारा केला जातोय. यावेळी स्विच हिट केला जातोय आणि हा चेंडू 1 बाउन्स येतोय. सीमा रेषा बाहेर. 4 धावांकरता 2 षटकांचा खेळ संपला जातोय. 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 6. या षटकामध्ये 10 आल्या. 2 षटकामध्ये 16 धावा. चांगली धावसंख्या म्हणेन मी. 16 धावा झाल्यात. आता 2 षटकं बाकी आहेत. तिथं ओपनिंगचा फलंदाज ज्याने 4 चेंडू खेळला आहे. 4 चेंडूमध्ये 9 धावा. प्रयास कोळी ज्याने आत्ता चौकार ठोकला होता. समीर नाईक आहे त्याने 1 चेंडू खेळला आहे. 1 चेंडूमध्ये त्याने 1 धाव काढली. म्हणजे 2 जे फलंदाज आहेत ना त्यांच्यावर अद्याप बराच विश्वास आहे आपल्या वोडाफोन वहाल संघाच्या समर्थकांचा की या दोघं खेळांच्या बॅटमधून धावा याव्यात. आणखी
20-25 धावा कशा येतील याचा निश्चितच विचार करता नेक्स्ट यापुढचा सामना आपण बघणार आहोत. मोहा कोलीवाडा विपक्ष वाशीगाव 11 वाशीगाव. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण समालोचन कक्षेत संपर्क साधा नाणेफेकीसाठी. लगेचच आपला सामना चालू होईल. 2 षटकं संपलीत, 16 धावा धावपलका लागल्यात. स्वतः कर्णधार आता तनय भगत येत आहेत. खेळण्यासाठी समीर नाईक आहे. त्याला लढावं लागेल, झुंजावं लागेल. मैदानामध्ये आपल्याला धावा जमावे लागतील, त्यासाठी रणनीती आखावी लागेल. नेक्स्ट बॉल. तनय भगतचा पहिला चेंडू, चांगला चेंडू बघितलाय. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. अति घाई संकटात नाही, अशा प्रकारचं घडलंय. चेंडूची दिशा बघितली नाही, सरळ बॅटने खेळला होता. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथं फलंदाज होतोय धाववाद. काय चेंडू फेकला होता, काय चेंडू फेकला होता. बंटी पडल्यानंतर चेंडू किती वेगानं आत आला, जबरदस्त वेगानं आत आला. इथं समीरला चेंडू खेळणं कठीण झालं. त्यांनी समीरला सन्मान दिला. चांगल्या गोष्टीला सन्मान द्या, हे सूत्र आहे. सन्मान दिला चेंडू, पण सन्मान देता देता एक संघाला मात्र हानीला सामोरे जावले. आता नवीन फलंदाज येतोय बिपिन पावशे. ताकदवर फलंदाज आहे, ताकद आहे त्याच्याकडे, नजाकत आहे. बघूया आता उरलेले 11 चेंडूमधून किती चेंडू त्याच्या वाट्याला येतात आणि त्यामध्ये किती धावा तो जमवते. संघ सध्या अडचणीमध्ये, पहिल्या षटकापासून संघाला अडचणीमध्ये टाकलाय. 16 धावा धावपलकावं लागल्या जातात. नेक्स्ट बॉल. त्याने भगतने पहिला काय अफलातून चेंडू फेकला होता, काय जबरदस्त चेंडू फेकला होता. राऊंड विकेट मारा करतोय. पडल्यानंतर चेंडू ज्या पद्धतीनं वेगानं आत आला ना, तिथं समीर असमर्थ ठरला चेंडू खेळण्यास. त्यांनी चेंडूला सन्मान दिला, सरळ बॅटने खेळून काढला. नेक्स्ट बॉल. यावेळी खांद्याचा वापर केला होता, खांद्याचा वापर केला होता. उंची दिली होती. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. प्रवीण पवार सर यांच्याकडून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. नॉन स्ट्राईकचे पंचांनी सुद्धा पप्पू ओले यांनी सुद्धा इशारा केला होता. एक धाव आणखी जोडली जातोय. 17 धावा, 17 धावा. उंचपुरा गोलंदाज तनय भगत आणि त्यांनी खांद्याचा वापर केला. आणि जेव्हा खांद्याचा वापर करशील ना, तेव्हा उंची धरणारच आहे. जरा सामना चालू असताना मध्येच येऊ नका. षटक संपल्यानंतर या. चला मुलांना, बच्चे लोक दौड दौड बाहेरून जा. जरा विनंती असेल सर्वांना की आपल्यामुळे खेळ थांबला जातोय. 17 खेळ चालू करा. आता 17 धाव पलकावं लागल्या जातात. अद्याप समीर आहे, बिपिन आहे, त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. यावेळी मोठा फटका आडव्या बॅटनं सरळ मिड विकेट क्षेत्र क्लिअर केलं जातोय, ठोकला जातोय. खणखणीत दणदणीत षटकार. तेवीस धावा धावपलकावं लागेल. षटकारनं धावपलक एकदम उचली घेतोय. अशाच फटक्यांची गरज आहे. समीर नाईक ओळखतोय या सामन्यामध्ये आपल्याला शिरकाव करायचा असेल तर 40-45 धावा कशाही जमल्या पाहिजेत आणि त्या दिशेने त्याने आता आपली हालचाल सुरुवात केली. चेंडू बघितला, त्याच्या प्लॉटमध्ये चेंडू होता आणि ज्याप्रमाणे त्याने मारलाय ना, जबरदस्त आक्रमक फलंदाज आहे. काय फलंदाज, टेक्निक आहे त्याच्याकडं. ज्या टेक्निकने तो खेळतोय ना, संयम आहे, संयमाबरोबर आक्रमण करण्याची क्षमता, हे 2 गुण तुमच्यामध्ये असतील ना तर यशस्वी होतं. या पिचवर सुद्धा स्विच हिट केला आहे. बॅटची कडा घेऊन जातोय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांकरता. खेळ बदलायला वेळ लागत नाही. खेळ आणि नशेब बदलायला वेळ कधी लागत नाही. काय होतं ते 2 चेंडूवर दाखवलं. 2 चेंडूवर आल्या 10 धावा. जिथं धावांसाठी झगडत होता तो स्मायरा 11 ओडोफोन वहाल संघ झगडत होता, पण समीर नाईकनं दाखविलं आज नायकाची भूमिका मला या मैदानावर करायची आहे. 2 चेंडूमध्ये ठोकल्या 10 धावा. संघाची धावसंख्या 10 निवड 4 निवडली जातोय. 27 धावा धावपलकावल्या जातात. चेंडू द्या मैदानात, चेंडू द्या मैदानावर. 27 धावा धावपलकावं लागलं. चांगली फलंदाजी. आता धावसंख्येला आकार आलाय. तनय भगतने ज्या पद्धतीनं पहिला चेंडू टाकला होता, डिलिव्हरी केला होता ना, दुसऱ्या चेंडूवर काहीतरी वेगळं करायला गेला तो. तिथं चेंडू वाईट पडला. त्यानंतर स्वतःचा संयम जो आहे त्यांनी गमावला आणि त्यानंतर नेक्स्ट चेंडूवर षटकार आणि चौकार अशा प्रकारची धावा संख्या आपल्याला बघायला मिळाली. 27 धावा धावपलकावला. नेक्स्ट मॅच मोहा कोलीवाडा पक्ष वाशीगाव या 2 संघाच्या दरम्यान आपण पुढची मॅच बघणार आहोत. यावेळी स्विचित करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नात यश येतोय. 1 धाव पूर्ण केल्याचं क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 1 धाव पूर्ण केल्याच्या दुसऱ्या धावसाठी समीर धावतोय. डेंजर एंडला धावत होता, पण त्याला माहिती आहे तिथं मी पोहोचू शकतोय. 2 धाव मिळतात त्या समीरला. 2 धाव मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 2 निवडली जातोय. संघ जाऊन पोहोचते तर 29 29 धावा.
29 धावा, धावसंख्येला आकार आलाय. समीर नाईक आता सूत्र आपल्या हातामध्ये घेतले. त्याला माहीत आहे आता या संघाचा सूत्रधार मला व्हावं लागेल. धावसंख्या येत नाही, ते धावसंख्या वाढवायच्या आहेत मला. सूत्रधार झालाय. चांगला चेंडू, खूप वेगवान चेंडू फेकला होता, बुंद्यामध्ये चेंडू फेकला होता. समीरला कशा प्रकारे चेंडू खेळावे समजलं नाही. एक डाव तुझा तर दुसरा माझा, मी सुद्धा वेगवान गोलंदाज आहे, मला प्रत्येक वेळेस स्विच तू मारू शकत नाही, हे उत्तर दिलंय या गोलंदाजानं. तनय भगत. नेक्स्ट बॉल. चांगली गोलंदाजी, इकडे चांगली फलंदाजी बघायला सुद्धा मिळतं. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका मारला जातोय. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल डीप फाईन लेगला, सीमा रेषा बाहेर. आणखी एक येतोय दर्जेदार जबरदस्त असा फटका, 4 धावन करता. चौफेर फटकेबाजी करू शकतोय तो, हे त्यांनी दाखवून दिलंय. मागडे षटक तनय भगत संघाचा कर्णधार मागडे षटक. या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 17. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावा धाव पलकावा लागला जात. दोन षटकांचा विचार केला तर 2 षटकामध्ये धावा संख्या होते 16 आणि या षटकामध्ये तनय भगतच्या धावा आल्या 17. जिथं पहिला चेंडू इतका जबरदस्त फेकला होता, 5वा चेंडू सुद्धा त्याने जबरदस्त फेकला होता, पण मध्येतले चेंडू फेकताना थोडासा तो गडबडला. त्यापेक्षा म्हणेन ती खेळण्याची कला होती, ती समीर नाईकची जबरदस्त कला, त्या कलेनं कलाटणी दिली आणि धावसंख्येला एकदम त्यांनी वधारलं. संख्या धावसंख्या बघतोय आपण 34 धावा, 33 धावा, कारण 33 धावा धाव पलकावा लागल्या जातात. शेवटचं षटक फेकण्यासाठी विक्रम घरतला निमंत्रित केले जातोय. विक्रम घरत खेळण्यासाठी बिपिन पावशे आतापर्यंत एक सुद्धा चेंडू फेलला नाही. या खेळाडूची ताकद सर्वांना माहिती आहे. आक्रमण हेच त्याचं खेळाचं तंत्र आहे. पहिला चेंडू विक्रम घरतचा 33 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर चेंडू फेकला होता. राऊंड विकेट येताना मारा आणि चांगला चेंडूची समाप्ती होतोय. चेंडू पहिला अप्रतिम फेकला विक्रम घरतनं. धावसंख्या तिथेच थांबले. 33 धावा. शेवटचं षटक आहे. 10-12 धावांचं खरा तर शोध असेल तो ओडाफन व्हाल या संघाला. समीर नाईक स्ट्राईकला येणं गरजेचं आहे. चांगला फटका मारत इनसाइड द आउट चेंडू खेळला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये गोळीच्या वेगाने चेंडू थांबणार नाही. बिपिन पावशेच्या बॅटमधून आलेला आहे देखना सुंदर आक्रमक असा चौकार. चौकार 3 चेंडू खेळले, 4 धावाचा सहयोग दिला आपल्या संघासाठी. 37 धाव पलकावा लागल्या जातात. 3 चेंडूंचा अद्याप खेळ बाकी आहे. तिकडं समीर नाईक स्ट्राईकला येण्याची वाट बघतोय, पण कदाचित या षटकात त्याला 2 चेंडू खेळायला मिळते. कदाचित या चेंडूवर सिंगल आली तर. नवीन फलंदाज येतोय रोनित दापोलकर डावखाऱ्याचा फलंदाज, आणखी एक दर्जेदार फलंदाज. यावेळी त्याला 7व्या क्रमांकावर पाठवलेला आहे. बघूया 7व्या क्रमांकावर येत असताना कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पण समीर नाईकचं कौतुक करावं लागेल. दोन्ही वेळेला ज्याप्रमाणे फलंदाजी त्यांनी केलं, संघ अडचणीमध्ये असताना त्याच्या बॅटमधून धावा आल्या. त्याला माहिती आहे या पिचवर थोडीशी धावा जर आपला करायचा असेल तर आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करावे लागेल. तुमचा जो परिघ आहे त्या परिघाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतं आणि जेव्हा परिघाच्या पुढे जाता आणि तेव्हा यश तुम्हाला निश्चित मिळत असतं. तो अभ्यास तुम्हाला करावा लागतो. सातत्याने अभ्यास या फलंदाजा दिसला. अर्थात समीर नाईक. अतिशय चांगली स्पर्धा. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित ही स्पर्धा आपण बघत आहात. दुसऱ्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आणि त्या सामन्यातलं पूर्वार्धातला पुढचा चेंडू विक्रम घरत यांचा. चांगला फटका. क्षेत्ररक्षण तिथं आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण 2 धावा झाल्या असत्या, पण इथं 2 धावा देण्यास नकार देतोय तो फलंदाज समीर नाईक. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतो. त्याला माहिती आहे आता 2 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू मोठा प्रहार मी करीन, हा त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास हा हृदयाचा हुंकार असतो आणि विजयाचा ओमकार असतो. तर आत्मविश्वास सायानं आता उरलेले 2 चेंडूमध्ये मोठे फटके मारील का आणि आपली धावसंख्या सध्या जी 38 आहे ती 45च्या प्लस करणार का, याचा विचार आता त्यांचे चाहते करत असतील. तर त्या अगोदर इथं
ईश्वरी 11 शिवशंभो वरचेवळे संघाचा कर्णधार विचार करत असेल की दोन चेंडूवर कमीत कमी धावा कशा जातील, जास्त 2-3 धावा गेला हरकत नाही, पण कमीत कमी धावा कशा जाते याचा विचार करत असेल आणि त्याप्रकारे योजना आखली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. समीर नाईक ज्या पद्धतीने खेळतोय तो एरिया त्याचा ब्लॉक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये त्याने यश येणार का बघूया की समीर नाईक आणखी वेगळं काय करेल, कारण त्याच्या भात्यामध्ये अनेक फटके आहेत, अनेक फटके त्याच्या भात्यामध्ये आहेत. त्या फटक्यांचा तो विचार करत असेल का. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. आता पण 4 चेंडू फेकले, 4 चेंडूमध्ये धावा अवघ्या दिल्या त्या 5. चांगलं क्रिकेट अभ्यास. प्रयत्नामध्ये यश यायचं असेल तर सातत्यानं तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला सक्सेसफुल करू शकतो. तो तुम्हाला एकमेव गोष्ट म्हणजे अभ्यास. कुठलंही क्षेत्र असो, तुमचं शैक्षणिक, क्रिकेट किंवा व्यावसायिक क्षेत्र, त्यामध्ये अभ्यासाला महत्त्व आहे. गती परिवर्तन करण्यासाठी ऑप्शनच्या बाहेर चेंडू फेकला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. वरच्या वेळेचे आमचे पंच पप्पू सर तिथे आहेत. एक धाव आणखी जोडली जातोय. 39 धावा करायला लागल्या जातात. यावेळी मोठा फटका, मोठा प्रहार केला जातोय. डीप फाईन लेगला सरळ चेंडू जातोय. प्रेक्षकांच्या भेटीसाठी 6 धावांकरता जबरदस्त प्रहार. मगाशी 1 धाव का घेतली नाही त्याचं उत्तर समीर देतोय. मगाशी तर 2 धाव होत्या, तिथं फक्त 1च धाव दिली. का घेतली? स्वतःवर असलेला कॉन्फिडन्स, विश्वास, आत्मविश्वास आणि तो आत्मविश्वास त्याने दाखवला आहे. 6 धावांना संघाचं धावफलक खाल्लं जातोय. 45 धावा धावफलक खाल्लं या 8 चेंडू पुन्हा एकदा 23 धावा. मगाशी सुद्धा 23 धावा, 13मध्ये 23 केल्या होत्या, आता 8मध्ये 23. आता शेवटचा कदाचित चेंडू असावा या पूर्वार्धामधला. विक्रम गरजचा पहिले चेंडू चांगले टाकले होते, पण समीर नाईक जेव्हा येतो ना फलंदाजीला, वेगळा स्ट्रॅटर्जी घेऊन मैदानामध्ये वेगळे विचार घेऊन येतो. तुमच्या विचाराच्या पलीकडे त्याचे विचार धावत असतात आणि यावेळी दाखवले, दोन्ही इनिंगमध्ये दाखवले, आडवे फटके मारले. स्विच हिटचा वापर त्याने सातत्याने केला आहे. लेगस्टॅम्पच्या दिशेनं, ऑफच्या दिशेनं, जिथं संधी क्षेत्ररक्षक नसेल ना त्या दिशेने त्याने फटके मारलेत. यावर त्याचा पूर्वाभ्यास किती दांडगा आहे, किती श्रम घेतलेत, किती अभ्यास केलेत ते मात्र सातत्यानं आपल्याला दिसतात. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका मारला आहे. 51 धावफलका लागतात. समीर नाईकच्या बॅटमधून आलेला आणखी एक हा देखना सुंदर मनमोहक षटकार. हॅलो बोला. अतिशय चांगली धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये बघितलं. अवघ्या धावा जमल्या होत्या, 16 अडचण निर्माण झाली ती, पण जसा समीर नाईक मैदानामध्ये आला ना अडचणीला त्यांनी दूर केलं. तिसऱ्या षटकामध्ये आल्या 17 आणि या षटकामध्ये जवळजवळ आपण बघतोय 18 धावा आल्या. म्हणजे 2 षटकामध्ये धावा त्यांनी जमवल्या, 35 धावा जमवल्या आणि अशा प्रकारे 51 धावा धावफलका लागल्या जातात. 52 धावांचा उद्दिष्ट आहे. वाशीगाव संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या आणि 51 धावा जमवल्यात. 52 धावांचा फार मोठं आव्हान करावं लागेल ते ईश्वरी 11 शिवशंभो वरचे ओळे संघाला. ते साध्य करणार का, त्यापर्यंत ते पोहोचणार का, हे सर्व सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर गोड आवाज ज्यांचा आहे, आवाजाच्या ज्यांच्या प्रेमात पडले असे सुनील लंबोर यांना विनंती करतोय की आपण या. हॅलो. या नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतोय. दरम्यान ईश्वरी 11 शिवशंभो वरचेवळे संघाला शुभेच्छा आल्यात. गजानन भगत वरचेवळे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आपल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार. येस, थँक्यू सो मच आत्माराम म्हात्रे सरांना आपण ऐकलत. कमेंट्री बॉक्समध्ये नेक्स्ट मॅच मोहो कोळीवाडा आणि वाशीगाव असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका साईडला अल्केश आणि योगेश भगत ग्यारो यांची आर्मी आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर आमचा वाशीगाव हा संघ पाहुणा संघ आहे. खऱ्या अर्थानं नवी मुंबईमधून हा संघ ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाला. सर नेक्स्ट मॅच टॉस जिंकला अल्केश. निर्णय येस डिसिजन पेंडिंग आहे. उल्केश
जर का आपण बघितलं तर त्यांच्या टीमने इथून मात्र टॉस जिंकलेला. चला बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये पाठवा. खरोखरच सकाळपासून ज्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळालं. एक मराठी भाषेचा संपूर्ण एक उत्तम अभ्यास आपल्याला सातत्यपूर्वक त्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून दिसून आला. असे मात्र जर का आपण बघितलं तर जासई गावचा एक गोड आवाज आत्माराम म्हात्रे सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकला. धन्यवाद. चला आता या दुसऱ्या डावाला इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते जिथे विजयासाठी लक्ष्य 52 धावांचं लक्ष्य. पाहूया या लक्ष्याचा आता इथून मात्र कशा रीतीनं पाठलाग केला जाणार. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 52 धावा इथून मात्र विजयासाठी उभारायच्या आहेत. बॅटिंग करत असताना आता जर का आपण बघितलं तर ईश्वरी 11 शिवशंभ वरचे ओवळे या संघाला. सेकंड इनिंगला सुरुवात होतीये. दुसऱ्या डावाला सुरुवात गोलंदाजी मार्कवरती सुदेश साळुंके. सुदेश साळुंके सध्या गोलंदाजी मार्कवरती तयार झाला. पाहूया सुदेशच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. यावेळेला पहिलाच बॉल डिफेन्स केला आणि या बॉलला मान दिला आणि इथे जर का आपण बघितलं तर इथून मात्र हा सन्मान देत असताना हा फलंदाज संगम गरज सध्या आपल्याला पाहायला मिळतो. पेशाने ॲडव्होकेट आहेत परंतु क्रिकेटची भरपूर आवड त्यांनी जोपासलेली आहे. ही तर खासियत आहे. फाईन लेगची दिशा निवडली. बॉलला फेकून दिल्या. बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतात 4. हेतू आहे दुसऱ्या डावातील हा पहिला चौकार. फटका सजवला. अक्षरशः बॉलच्या मिडिट वरती रोहित सर क्रिकेट खेळलं गेलं आणि जसा बॉल तसा फटका इथून मात्र सजवला गेला आणि इथे मात्र 4 धावा प्राप्त झाल्या. गोलंदाजाला इथून मात्र पूर्णपणे रीड केलं आणि या बॉलवरती 4 धावा आपण पाहिल्यात. बिग हिट मिडल ऑफ द बॅट ना स्ट्रोक सजवलाय. बॉल चाललाय फास्ट फील्ड मध्ये परंतु प्रयत्न काय पाहायला मिळाले. एक जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी देत असणारा क्षेत्ररक्षक जरूर त्याच्यासाठी टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. जवळजवळ असं वाटत होतं हा चौकार जाईल परंतु उलट्या दिशेला आम्हाला कपिल देव यांची आठवण झाली. यस यस चेक केलं जात आहे. पंचांच्या माध्यमातून आता रिव्ह्यू घेतला जातो ज्या पद्धतीने आता या बॉलला यशस्वीरित्या फील्ड केले की नाही हे आता पाहिलं जाईल. तिसरे पंच आमचे चेक करतायत. चला आता तिसरे अंपायर या सेप आहे.
योग्यरित्या या बॉलला फील्ड केलेला आहे. मी विनंती करतोय स्वर्गीय नवनाथ गरत पॅव्हिलियनच्या पाठीमागे ज्या गाडी मालकाने गाडी पार्क केलेली आहे तिथून गाडी आपण दुसरीकडे पार्क करायची, कारण येण्या जाण्यासाठी तिथे मात्र भरपूर अडथळे निर्माण होतात. सेलोरो गाडी आहे आणि गाडीचा नंबर माहिती नाही आहे, परंतु ज्या मालकाची ती गाडी असेल 6463 ही जी गाडी सेलोरो गाडी आहे, ज्या मालकाची गाडी असेल ती गाडी आपण दुसरीकडे पार्क करायची आहे. 6163 6163 जाऊया मॅचकडे. तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग झाली. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा दाखवला, परंतु तिथे मात्र हा प्रयत्न थांबवला आणि या मुवमेंटला 1 ओव्हरचा खेळ संपला. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा बिनगडी बाद 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 47. 18 बॉलमध्ये 47 धावांची गरज आहे. पाहूया आता या धावा कशा रीतीने जमवल्या जातील. पहिल्या मॅचमध्ये जर का आपण बघितलं तर तिथे 66 धावांचा सर्वाधिक उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला. त्या धावा खऱ्या अर्थाने डिफेंड केल्या आणि त्यानंतर जर का आपण बघितलं तर दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा धावा आपल्याला डिफेंड होत असताना पाहायला मिळाला, परंतु आता चेस करायच्या आहेत या धावा. या खेळपट्टीवरती जर का आतापर्यंत आपण बघितलं तर दुसऱ्या धावा चेस करत असताना थोड्याशा अवघड होत चालल्यात. पाहूया आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 47 धावांची गरज आणि या 47 धावा इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील हे देखील बघायचं आहे. चला फिल्डिंग करणारा संघ वोडाफोन वहाळ सन्माननीय सुयोग कोळी सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम सरचे स्वागत आहे. बॉलर आता तयार होईल दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. अठरा बॉलमध्ये 47 धावांची गरज आहे. 18 चेंडू 47 धावा. यस नितीन सुतार वेलकम. वाशीगाव या टीम कडून रिप्रेझेंट करत असताना त्यांचा देखील खेळ आपल्याला पाहायला मिळणार. यावेळेला देखील एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल हा बॅटिंग करणाऱ्या टीमचं इथून मात्र डोकेदुखी वाढवणार आहे आणि या मोमेंटला इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज इथून मात्र तयार होतील. यावेळेला देखील फटका चांगला आपण पूल करण्याचा प्रयत्न झाला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या बॉलवरती मॅक्झिमम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 6 रन षटकार. काय फटका सजवला. टायमिंगचा योग्य वापर केला. खरं तर शॉर्ट बॉल होता आणि त्या बॉलला सर फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. ही सर ओळख आहे या फलंदाजाची. संगम गरत आपल्या अंदाजामध्ये येत असताना इथून मात्र एक बहारदार फटकेबाजी करत असताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. नुकता षटका त्याच्या बॅटमन आला आणि मोठा फटका येणं खरं तर गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. सोळा बॉल मध्ये आता 41 करायच्या आहेत. 16 चेंडू 41 धावा. यावेळेला देखील विकेट करायचं होतं. इथे मात्र अपील करण्याचा प्रयत्न झाला, परंतु अपीलला खारिज केलं जात आहे आणि या मोमेंटला जर का आपण बघितलं तर डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. 15 चेंडू 41 धावा. 41 धावा येणाऱ्या 15 चेंडू मध्ये कंप्लीट करायच्या आहेत. काय घडणार या मॅच मध्ये. अजूनही मात्र रोहित घरत येणं बाकी आहे, परंतु संगम घरत देखील तितकाच ताकदवर फलंदाज. यावेळेला देखील फटका चांगला आहे. तिथे फिल्डर आपल्याला बघायला मिळतात. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील दाखवला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं एक्स्ट्रा कव्हरला आणि 2 धावा आता पूर्ण झाल्या. खरं तर रोहित मात्र ज्या वेळेला
आमच्या बाजूला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये असतात त्या वेळेला समालोचकांना जास्त ताकद लावण्याची गरज नसते, कारण प्रत्येक बॉलचा लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आमच्या कानी पाळला जातोय. यावेळेला देखील फटका चांगला आहे, शॉर्ट बॉलचा वापर केलाय. हा पाम फुल सक्सेसफुल पॉवरफुल ब्युटिफुल बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. बिग हिट बिग सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकातील मात्र दुसरा षटकार त्याच्या बॅटमधनं आला. अजून एक बॉल बाकी आहे. या ओव्हर मधील धावफलकावरती धावा आपण बघतोय 19 धावा. 13ला 33 करायच्या आहेत. 13 बॉल मध्ये आता 33 धावांची गरज. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गोलंदाज प्रतीक पाटील तयार होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर. याही बॉलला खेचून मारलाय, खीच के मारा आणि बॉलला पाठवलंय टाटा बाय बाय हवाई सफर. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. षटकाराची परिभाषा आता संगम गरजची बॅट बोलण्यास सुरुवात झालेली आहे. ही तर गरज होती बॅटिंग करणाऱ्या ईश्वरी 11 शिवशंभो वर्षेओळे या टीमला, आणि त्या मोठ्या फटक्यांची गरज असताना ते मोठे फटके आता येऊ लागलेत बॅट्समन संगम गरजच्या बॅटमधनं. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 25 धावा. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 27 करायच्या आहेत. धावफलकावरती 25 धावा झालेल्या आहेत आणि त्या देखील वैयक्तिक धावा बॅट्समन संगम गरजच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. 9 बॉल 25 या धावसंख्येवरती खेळतोय संगम. नेक्स्ट मॅच वाशी 11 वाशीगाव विरुद्ध मोहो कोळीवाडा असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोहा कोळीवाडा आणि वाशीगाव असा सामना आपण बघणार आहोत, जिथे टॉस जिंकला मोहा कोळीवाडा या टीमच्या कॅप्टनने. निर्णय अद्यापही आला नाहीये. आपला निर्णय देखील आमच्यापर्यंत लगेचच कळवायचा. मोहा संगम आणि त्याच्यानंतर जर का आपण बघितलं तर सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे ओळे आणि पाटणोली असा सामना आपण बघणार आहोत. ध्रुवी 11 वाशीगाव ध्रुवी यांच्या माध्यमातून पॅक केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्याच नावाने हा संघ खऱ्या अर्थाने आज मैदानाच्या आतमध्ये खेळेल. ध्रुवी 11 वाशीगाव. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 27 धावा 27 धावा 12 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार या सामन्याचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार. पव्या बॉल तयार होतोय गोलंदाजच्या मार्क वरती. आकाश गरजचा हा बॉल बॅट्समन पासून खाली राहिला, गर्रकन बॉल फिरला आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. विक्रम गरज मात्र संघर्षाची लढाई लढतोय. 4 बॉल आतापर्यंत त्याने डॉट बॉल आणि इथे मात्र 5वा बॉल मिस होतोय, परंतु इथे यष्टांच्या मागे बिपिन आपल्याला पाहायला मिळाला आणि यष्टी चित होत असताना हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःच्या खेळावरती नाराज आहे आणि तो सध्या जड पावलांनी मैदानाच्या बाहेर रवाना होतोय. आता एक वेल फिनिशर मैदानाच्या आतमध्ये येईल का, आणि तोच इथून मात्र आलेला रोहित घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये आता 27 ची गरज. षटकारांच्या परिभाषेत
सांगायचं ठरलं तर 4 षटकार आता इथून मारणं गरजेचं बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 4 षटकार मारल्यानंतर अजूनही 3 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 10ला 27 करायच्या आहेत. 10 चेंडू 27 धावा. नवीन फलंदाज रोहित घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या अगेन्स्ट आकाश घरत सध्या गोलंदाजी करतोय. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. मोहा कोळीवाडा संघ निर्णय आला नाहीये, निर्णय आपला लगेचच कळवायचा. बॉलिंग, यस थँक्यू. बॉलिंग करण्याचा आपला निर्णय आलेला. बॉल तयार होतो. 10ला 27. आकाशचा हा बॉल फटका चांगला आहे. तिथे फिल्डर देखील आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा फंबल झाला. 2 धावा कंप्लीट होतात आणि 2 धावांच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्डवरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतील. 9 बॉलमध्ये 25. 9 चेंडू 25 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके या ओव्हरमध्ये जर आले तर शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर प्रेशर नसणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमवर. खरं तर मोठ्या फटक्यांची गरज होती, परंतु प्रयत्न केला गेला. परंतु बॉल आणि बॅटचा जर का आपण बघितलं तर योग्य मिलाव आपल्याला पाहायला मिळाला नाही. थोडीशी जर का आपण बघितलं तर बॅटच्या टोला हा बॉल लागल्यानंतर बॅटची आतली कडा घेतली आणि तिथे मात्र यष्टीरक्षकाने खूप चांगला झेल पकडला. बिग विकेट गॉन. रोहित घरत बॅक टू द पॅव्हेलियन. आता 8 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. 8 चेंडू 25 धावा. संकटमोचक म्हणून आता हा खेळाडू आपल्या टीमसाठी धावून येईल का हे देखील बघायचं, कारण आपला संघ आता संकटामध्ये सापडला आणि त्याला मात्र आता चांगली बॅटिंग इथून मात्र करणं गरजेचं आहे. येणारा नवीन फलंदाज सध्या आपण बघतोय अक्षय. मैदानाच्या आतमध्ये आलेल्या गोलंदाज आकाशचा आम्ही नक्कीच कौतुक करू, ज्या पद्धतीने तो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं एक चांगली गोलंदाजी दाखवत असताना या मॅचमध्ये. स्विच इट. अगोदरच मन बनवलं होतं मारणार तर मारणार, मी रिव्हर्सचा फटका मारणार, परंतु या मुवमेंटला टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र डॉट बॉल आला. 7 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. या बॉलवरती मोठा फटका येईल का, परंतु याही बॉलवरती मोठा फटका आलेला नाहीये. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये आणि इथे मात्र षटक संपले. षटक संपले. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये आता विजयासाठी धावा करायच्या आहेत 25. 6 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे. 6 चेंडू 25 धावा. 25 धावा 6 चेंडू 4 षटकार 1 सिंगलची गरज. जोपर्यंत मात्र स्ट्रायकिंग इनला बॅटर संगम घरत असेल ना, तोपर्यंत मात्र विजयाच्या अपेक्षा टिकून राहतील या बॅट्समन कडून. तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र त्याला एकही बॉल खेळण्याची संधी मिळाली नाही. जर मिळाली असती तर आणखी मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले असते, परंतु संघ घरतकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे, त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे ठासून भरलाय आणि आता तो अनुभव पणाला लावावा लागेल या मॅचमध्ये. येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये 25 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डेथ ओव्हरमध्ये रोहित चिर्लेकर. रोहित चिर्लेकर सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. पाहूया रोहित चिर्लेकरच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. आमचे प्रेक्षक जे मैदानाच्या आतमधून प्रस्थान करतात, साहेब विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेरून जायचं. बॉल हवेत पकडला जातोय झेल. विकेटचं प्रात्यक्षिक. बिग विकेट गॉन. बॅट्समन संगम घरत बॅक टू द पॅव्हेलियन. मी विनंती करतोय सन्माननीय हर्षल दादा ठाकूर आपल्याला व्यासपीठावरती यायचं आहे. या दादा. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये आता विजयासाठी
25 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 25 धावा आता कंप्लीट केल्या जातील का, हा जरूर प्रेक्षकांना प्रश्नचिन्ह निर्माण झाला, प्रश्न पडला आणि आता या प्रश्नाचं उत्तर हा येणारा बॅट्समन देईल का उदय घरात, हे देखील बघायचं. 40+ हा खेळाडू 40 गाठली आहे तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ओ इथे पुन्हा एकदा काय झेल पकडला विकेट किपरचं, आम्ही नक्कीच कौतुक करू. बिपिन पावशे जबरदस्त विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक विकेट गॉन, बॅट्समन बाद. कुणाल सध्या आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना. गोलंदाज देखील तयार झाला. यावेळीचा हा बॉल फिरून मारलाय, दे घुमा के त्या रिझन मध्ये फिल्डर नाहीये, बॉल चालला सीमा पार, रन्स मिळतात 4. येतोय कुणालच्या बॅट म्हणणं हा खणखणीत चौकार. चार धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्ड वरती देखील आता फेरबदल केले जातील. समीकरण 3 बॉल मध्ये आता 21 करायचे आहेत. 3 चेंडू 21 धावा, 21 धावा 3 चेंडू. बॉलर आता तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. शॉर्ट बॉलचा वापर केला, बॉल हवेत, फिल्डर आहेत, बॉलला फील्ड करतील, एक धाव कंप्लीट होती. आता समीकरण भरपूर अवघड होत चाललं. 2 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. इथून जर गोलंदाजाने चूक केली आणि त्यावर जर मोठे फटके आले तर या मॅच मध्ये चमत्कार आपल्याला पाहायला मिळेल. 2 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. ओ या वेळेला देखील टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बायच्या रूपाने एक धाव आपण बघतोय. 1 बॉल मध्ये आता 19 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा. 1 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पाहूया यावेळीचा हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर, वाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि आता 18 धावांची गरज आहे येणाऱ्या 1 बॉल मध्ये. गोलंदाज निघाला, पुढचा बॉल आणि इथे मात्र हा डॉट बॉल आला म्हणजे सामना जिंकलाय. दुसरा सामना विजय होत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. वोडाफोन वहाळा संघ अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन त्यांचं करूयात आणि हार्डलक बॅडलक देऊयात. जर का आपण बघितलं तर ईश्वरी 11 शिवशंभ वरचे ओवळे या संघाला आपण देखील प्रभावित केलं आपल्या खेळानं. खूप चांगला खेळ आपल्या संघाचा देखील पाहायला मिळाला, परंतु या मॅच मध्ये आपल्याला पराभूत व्हावं लागलं.